नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आजपासून नवरात्र चालू होता, तर सगळ्यात आधी तुमका सगळ्यांका नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। बघा इकडे बघू शकतास तुम्ही सकाळचं वातावरण कसं आता आता वाजले आहेत काहीतरी 8:30। आमची तुळसा साधीशी बांधलेली आणि इकडे सूर्यनारायणाचं दर्शन घेऊ शकतात। बघा वातावरण बघा कसं सकाळचं एकदम मस्त। तर मंडळी सगळ्यांका तुमका माहितीच आहे की आमच्या घरात पण घटस्थापना होता। आता नवीन नवीन जे जॉईंट झाले आहेत, बरेचसे लोक जॉईंट झाले आहेत, तर त्यांना सांगतोय की आमच्या घरात पण घटस्थापना होता आणि आमच्याकडे पण असं एक छोटंसं भवानीचं मंदिर आहे पहिल्यापासूनच आहे, तुम्ही बघू शकतास। तर ह्या आता आम्ही काय करतलो, इथून बाहेर काढतलो आणि धुवून वगैरे घेतलो, शाप म्हणजे संपूर्ण व्यवस्थित धुवून घेतलो आणि पुन्हा इथे आणून ठेवतलो, पूजा करतलो, माळे वगैरे घालून घटस्थापनाही चालू होतली। तर अशी तुमका आजची संपूर्ण व्हिडिओ बघू भेटत आणि इथून मग आम्ही जाणार आहोत दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये म्हणजे आजपासून जे कार्यक्रम चालू होतले दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये, आजपासून संपूर्ण देवकाशी कल्याणी ब्राह्मण देवाक जाऊन येईपर्यंतचे सगळे व्हिडिओ तुमका रोज बघू भेटले। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त मंडळी शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असत ना तर नक्की सबस्क्राईब जरूर करा। तर चला मग आजच्या संपूर्ण दिवसातील व्हिडिओ तुमका दाखवते कशी असते। बघा यो आमचं प्रियांश आता लपत राहू तुला, नाही तर एक एक बरं बोलत असतं। तर जेवढं दाखवू भेटत तेवढं दाखवेन, कारण काय होतं सगळ्यात दाखवू तेवढं काय पॉसिबल होणार नाही। म्हणजे काम करा आणि व्हिडिओ पण करा तर ते सगळं पॉसिबल होत नाही। तर तुमका जेवढं दाखवू भेटत तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन, घराकडचा तरी देवळातला तुमका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन। दरवर्षी जुने जे असत ते बघतच, पण यावर्षी जे नवीन जे जॉईन झाले त्यांना मी जास्तीत जास्त अजून दाखवण्याचा सगळ्यांका प्रयत्न करेन। तर चला आता आम्ही जरा आमचं जे देवारो तो आम्ही बाहेर काढतो आणि नंतर मग तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघू भेटेल। हे बघा माणूस एक ओळखत असते मी ना, संकेत बागवे। आता कारण सांगलंय तर तुम्ही माणसं डोक्यात हात मारशात कशा किलो आता कळीत रिचार्ज नव्हता BSNL ला, 8 दिवस असेच काढले आणि आज ते का थारो होईना म्हणून आज सकाळीच मारू गेलो। स्टेटस बघू हे देवींचे होय ना बरोबर ना, नाही देवींचे स्टेटस बघूचे असतले, खायच्या साडी आज कलर खायचो तो आणि वेगवेगळे परत देवी बघूचे असतले नाचतात घरामध्ये। तसलं तर अशी मजाक तेवढं ठेवा, पोरगो एकदम मस्त चांगलो। तू नाटक करत राहतो। हे बघा यो आमचा देवारो जुन्या ह्याच्यातलो, भरपूर जुन्या ह्याच्यातलो, म्हणजे बरीच वर्ष झाली आता बनवतो तो, पण बघूया आता कधी काय शक्य होतं आता। तर ह्यो आता मी व्यवस्थित धुवून वगैरे घेणार आणि नंतर मग आतमध्ये नेऊन सगळं पूजा वगैरे व्यवस्थित करणार। व्यवस्थित घासूच लागतं, कारण वर्षात ना कसं आपण एकदाच बाहेर काढतो त्यामुळे व्यवस्थित घासून हे करू लागतं। तसं हा व्यवस्थित पुन्हा लातूर भरते पण व्यवस्थित हा सर्व आणि जो आमचं बारको कारागीर असं धुवून वगैरे आम्ही झालेलो व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं, जरा नितळत ठेवलं पाणी, ड्रावर धुता
फुलं आणून ठेवलेली आहेत. फुलं मुश्किलीन गावतात आमच्याकडे इथे ते जवळ पाहिजे. बघा काय रे डोळ्यात काय आला. इकडे तर फुलं ठेवूकच नको, कारण काय वांडर तर ठेवून येतात ना. आणि हे बघ हे आता फुलावरती हार करून घेते. माळ एक घालू. इकडे आई पुसून वगैरे घेतलं ना सगळा, माळ वगैरे घालू हार करून घेते आधी. तरी बघूया मी आता गटाची तयारी आमची चालू आहे. आणि इकडे हे अशा प्रकारे माती त्या दिवशी जी आम्ही आणली ते हे करून त्याच्यामध्ये 9 प्रकारचं धान्य वेगवेगळ्या प्रकारचं घालूचं लागतं. आणि इकडे देवारो आम्ही बसवून घेतलं. आणि हे आमची हे काका तिरवड्याची आमची भावकी आहे. तर सगळ्यांचेच म्हणजे आमच्याकडे इंदुलकर, करावडे, पोळ असे वेगवेगळे सगळ्यांकडे गट बसवले जातात. तर हे आणि प्रत्येकाची भावकी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तर ती सगळ्यांची भावकी तिथे हजर असतात. ती आमची पण इथे तिरवड्याक असतात. सुशांत आणि हे काका. तर अशा प्रकारे आमची तयारी असतं. इकडे माळ वगैरे बनवून घेतलं. बाबू हात लावू नको, तू बस चल. तुझी जास्त जरा हे चालू आहे गडबड. तर आता पूजा वगैरे करून घेतो. एकट्याक तेवढा सगळं पॉसिबल होत नाही. पूजा वगैरे करून घेतो. आता काही व्हिडिओ वगैरे करूसाठी थोडा प्रॉब्लेम होता. तरी बघू शकतास तुम्ही आमच्याकडे आम्ही घटस्थापना आमची झालेली आहे. आणि अशा प्रकारे आमची मंदिरामध्ये 5 प्रकारची पत्व असतात. आणि ललिता देवीची एक पत्व असतं, ती धरून 6. आणि आमच्याकडे अशा प्रकारे घटस्थापना करतात. अशा प्रकारे 9 दिवस आता हे असंच चालू राहतं. एक माळ इथे वाढत जाणार. बाकी तुमच्याकडे कशी करतात कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाकडे रीतिरिवाज प्रथा वेगवेगळी असतात, त्यामुळे प्रत्येकाची करण्याची पद्धत पण वेगळी असते. आता इथली आमची झालेली आहे. आणि इकडे बाकी आमची भावकी वगैरे ते तर प्रत्येक त्यांच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे ते आता जातले. आणि आम्ही आता इथून देवळात जातलो दुर्गादेवीच्या मंदिरात. तर पुढची संपूर्ण व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. चला तर मग आता आम्ही देवळात जातो. आम्ही आता पोचलो मंदिरामध्ये, दुर्गादेवीच्या मंदिरात. आणि आमका उशीर म्हणजे आमच्या घरी असल्यामुळे मंदिरात पहिला येऊचा लागला, घरचा पहिला करूचा लागतं. आणि इकडे 9 दिवसामध्ये जे कार्यक्रम आहेत ते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 2 तारीखपर्यंत कार्यक्रम आहेत. हे आपलं सगळं मंदिराचा परिसर काल सगळं व्यवस्थित साफसफाई केल्याने इकडे जेवणाचा प्रोग्राम चालू. आधी सगळ्यात आधी देवीचं दर्शन देते तुमका आणि नंतर मग जेवणाचा हे दाखवतो. काय आला आपले सगळे मंदिरातील सगळे ग्रामस्थ इकडे इकडे सगळे बसले आहेत. आणि पहिला आधी देवीचं दर्शन घेऊया. पूजा चालू आहे, घटस्थापना इथे केलेली आहे, पूजा वगैरे चालू, अजून माळ वगैरे घालायची आहे.
सचिनचा इथे प्रोग्राम चालू आहे आणि इकडे पूजा चालू आहे बघू शकता. व्यवस्थित तुमका नंतर जवळून दाखवतोय मी. आता पूजा चालू असल्यामुळे मी पुढे जात नाही. इकडे जेवणाचा प्रोग्राम चालू आहे. किरण आहे, आचारी विकास दळवी आणि इकडे भात आणि झालो म्हणजे सगळं जेवण बनवता. अजून आज जरा लेट होताला, पहिलो दिवस हा, त्याच्यामुळे थोडासा म्हणजे येणाऱ्या भाविकांका ना रोज येणाऱ्यांका ना किती वाजेपर्यंत जर म्हणजे जेवण इथला कंप्लीट जेवण होईपर्यंत जर कोणी इला तर त्यांना इथे रोज महाप्रसाद भेटू शकता. पण त्यावेळेत हजर राहा गोया. तर अशा प्रकारे 9 दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी. इकडे काही लेडीज आहेत जे सेवेसाठी गेलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याकडे घटस्थापना मंदिरामध्ये केली जातात. आता सर्व पूजा वगैरे झालेली आहे, पहिली माळ घातलेली आहे आणि इकडे तुमका मगाशी देवीचं दर्शन संपूर्ण असं व्यवस्थित दाखवूक नाही भेटला. तर
पूजा चालू होती. आता तुम्ही दर्शन घेऊ शकता देवीचं. डेकोरेशन वगैरे केलेला. हां, आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि मगाशी एक पंगत जेवून गेली. इकडे आता दुसरी पंगत चालू आहे आणि नंतर अशाच प्रकारे 9 दिवस तुमका महाप्रसादाची व्यवस्था इथे जर त्या वेळेत उपस्थित असाल तर महाप्रसादाची व्यवस्था होतली. इथे भजनाचे जे कार्यक्रम आहेत त्यासाठी इथं बॅकग्राऊंड थोडासा बनवतात, बघू शकतास तुम्ही. संध्याकाळ झाली आता. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.